सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन पुन्हा एकदा स्थान ग्रहण करायचंय आणि PILच्या सर्व प्लेइंग 11ला विनंती आपण मैदानाच्या आतमध्ये अगदी मुख्य मंचाच्या समोरून एंटर करायचंय. अगदी IPLचा ज्या उद्घाटन सोहळा पाहतो अगदी त्याच तोडाबळीचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला आणखीन सौंदर्य देण्यासाठी काही फायर वर्क्स आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. फटाक्यांची आतषबाजी होईल आणि त्यानंतर मात्र प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. धन्यवाद प्रवीण जी। तो इस समय ट्रॉफी का अनावरण जो इस बार रखी गई है, ट्रॉफी हर एक साल हर एक तरह का ट्रॉफी CHA के द्वारा प्राप्त होती है और बिल्कुल ही एक अच्छी बात है ये कि आप सभी यहाँ पे उपस्थित रहते हैं। इसके अलावा ये 2024 का जो ट्रॉफी है बारहवां साल यानी कि 12वां पर्व इस सीजन का, बिल्कुल ही 12वां सीजन। सम्माननीय सर श्री संजीव कुमार सर जी, उनके साथ सम्मान सर जी, उसके अलावा संतोष मोरे सर और पीयूष सर जी और संजय जुजार जी और हमारे पाटिल साहब, दादा पाटिल साहब, उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति, सतीश जी, और साथ ही मैं आग्रह करूंगा सिंह साहब से आप सभी जन हाथ स्पर्श करेंगे और एक जन उनको उठाएंगे और बिल्कुल ही इस समय हाँ सब साथ में आ जाओ। सर जी, पीयूष सर, आप भी हाथ हाथ स्पर्श करना है। मोरे साहब हाथ, सभी जन एक ही साथ में, हाँ आगे आ जाके और हाथ एक जन को हाथ टच करके रहेंगे बस। तो चलते हैं, इस समय शुरुआत होता हुआ हमारी इस ट्रॉफी जो इस साल का रखी गई है, ये चमचमाती हुई ट्रॉफी का अनावरण करते हुए इस टूर्नामेंट के लिए 2024 का 12वां पर्व में जोरदार तालियां। ओम श्री सिद्धभ्य देवतायास्ते मनादि देवभ्योतम एताद्य देवताभ्यो त्रिदेवेभ्यो नमः विश्वकर्मण्यै नमः। थोड़ा सा हलद कुंकू। विनर और रनर अप, उसके अलावा 3 नंबर और 4 नंबर आप रख सकते। और लावासा के लिए मैं आग्रह करूंगा आप अपना 15 खिलाड़ियों का जो टीम है वो पूरे यहाँ आ जाए, लाइनअप हो जाए, क्योंकि एक साथ में आपको यहाँ रहना है। PIL के सारे खिलाड़ी यहाँ आ जाए। CPL 2024 जिसमें आपका 12वां पर्व, बिल्कुल एक अलग ही अंदाज, अलग ही 12 साल से हो रही है। 2014 में इसी तरह का एक अच्छी खबर थी कि जिस तरह का टूर्नामेंट हुआ था उसमें ट्रॉफी बेहतर था और इस बार भी ट्रॉफी अनावरण करते हुए चलते हैं माइक्रोफोन पर प्रवीण जी से पास। तर PI लॉजिस्टिक्सच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, संपूर्ण स्क्वॉडला विनंती आहे की आपण लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे। CHA प्रीमियर लीग 2024 पर्व 12वे आणि या स्पर्धांचा भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपल्याला लवासा फायटर्स हा संघ देखील। तर PILचे सर्व टीम मेंबर्स ग्रँड एंट्री आपण मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत आणि त्याचबरोबर दोनही सलामीचे फलंदाज आपण देखील सज्ज राहायचं आहे। फटाक्यांची आतषबाजी होईल आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा आपण पाहणार आहोत। तर PILचे सर्व प्लेइंग 11 आपण रेडी राहायचं आणि दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपला एक एक प्रतिनिधी आपण आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये देखील पाठवून द्यायचं आहे। दोनही टीम्सच्या कर्णधारांना ही विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे।
ग्रँड एंट्री. आमचे पंच देखील सज्ज आहेत. आमचे दोनही मॅच ऑफिशियल्स या ठिकाणी सज्ज आहेत आणि अगदी काही क्षणातच मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल आणि होईल सुरू 12व्या पर्वाची CHA प्रीमियर लीग 2024. म्युझिक देखील या ठिकाणी आवला जाईल आणि अगदी संगीताच्या तालावरती मात्र हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतील. तर डीजे ऑपरेटर आपण देखील सज्ज राहायचं आहे. ऑल सेट. तर लाईनअप करून दोनही टीम्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. त्यानंतर नाणेफेकीचा कौल जिंकलाय PIL अर्थातच PI लॉजिस्टिक या संघानं आणि प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलंय ते अर्थातच लवासा फायटर्स संघाला. ए ग्रुप मधला हा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. A, B, C आणि D अशा 4 ग्रुपमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आमचे सर्वच आयोजक खूप सारी मेहनत या स्पर्धांसाठी. स्पर्धा जरी 2 दिवसीय असली पंडित सर तरी देखील या ठिकाणी गेली महिने या स्पर्धेची तयारी करण्यासाठी आणि हेच कारण आहे की 12व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हा दैदिप्यमान सोहळा मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तर फायरवर्क्स आणि त्याचबरोबर टीम्स दाखल. दोनही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोनही टीम्सचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे. सलामीची जोडी खरं तर नाणेफेकीचा खौल या ठिकाणी जिंकला आणि क्षणाचाही विलंब न करता तर दोनही टीम्स आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व टीम्ससाठी जरुरी सूचना आहेत की आपल्याला 4 षटकांचे सामने या ठिकाणी खेळवले जातील. 20 मिनिटांचा अवधी असेल. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला गेला तर चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. हा सर्वाधिक महत्त्वाचा नियम आहे आणि या नियमाचं मात्र आपण पालन करायचं आहे. त्यानंतर वेळेची नोंद या ठिकाणी नक्कीच केली जाईल. त्यानंतर कंपल्सरी चेसिंग हा देखील आणखीन एक नियम जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुम्हाला दिल्या गेलेला जो धावांचा टार्गेट आहे तो टार्गेट मात्र तुम्हाला अचीव करावा लागेल. कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली आहे. या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन करणं हे अपेक्षित आहे. PIL टीमचा 12th मॅन आणि त्याचबरोबर लवासा फायटर्स विरुद्ध PIL अर्थातच PI लॉजिस्टिक या दोन तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आमच्या समयात कांचनजी पालकर सर गोल्डन फिंगर नक्कीच ज्यांना म्हटलं जाईल अगदी त्यांच्या लेखणीतून मात्र या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी
या स्पर्धाचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी नक्कीच दिला जाईल. तर ऑल सेट फॉर द फर्स्ट बॉल. पंचांचा कोणत्याही क्षणाला येईल ग्रीन सिग्नल आणि त्यानंतर सुरू होईल थरार क्रिकेटचा CHA प्रीमियर लीग 2024 पर्व 12वे. पहिल्या षटक घेऊन PIL संघाकडून मात्र आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिले षटक हातात असताना गोलंदाज मंगेश जाधव. 40+ प्रकारातील हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आपल्या उमेदीच्या काळामध्ये अनेक क्रिकेट मैदानं गाजवणारे खेळाडू मात्र आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून 40+, कारण 40+चा एका गोलंदाजाचा तुम्हाला वापर करणं अनिवार्य असणार आहे. यावेळेला फुलर लेनचा चेडू होता, लॉंग द कार्पेट चेडू ढकललाय वाईड इस्ट लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडूची उचल होईल, परतफेकी होईल, तोपर्यंत मात्र पहिली धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते. श्री गणेश होतोय धावसंख्येचा आणि पहिली धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. खरं तर सुरुवात निर्धाव चेंडूने केली होती, फुलर लेनचा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र सन्मानपूर्वक धनंजय या फलंदाच्या बॅटमधून मात्र आपल्याला हे सिंगल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. इथे लाऊड अपील आहे पंचांकडे जोरदार, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. गोलंदाज मंगेश अप्रतिम गोलंदाजी, टिचून मारा, तिखट मारा, भेदक मारा ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं, असा तिखट मारा मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचबरोबर एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला CHA प्रीमियर लीग च्या माध्यमातून पाहतो. इथे मात्र चूक केली आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की चुकीला माफी नाही आहे. लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय, निमंत्रण आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या संघातील हे दोन सर्वोत्तम खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि नेहमी क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण म्हणतो की लोअर फुलटॉसचे चेंडू हे फलंदाजांना जणू निमंत्रण असतं आणि हे निमंत्रण स्वीकारलंय. सकाळच्या सत्रामध्ये पहिला चौकार मात्र या स्पर्धेचा आपल्याला नक्कीच लेखडीतून उमटताना पाहायला मिळतोय. यावेळेला थोडासा सावध पवित्रा मी म्हणेन टेक्निकल क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. असं नाहीये की पॉवर प्लेचं षटक म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होत आहे. चेंडूच्या मेरिट प्रमाणे दोनही सलामीवीर फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ हा साकारत असताना हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर मी म्हणेन पहिल्या 3 चेंडूवरती जखडून ठेवलं होतं गोलंदाजानं आणि ती किमया मात्र उर्वरित चेंडूमध्ये केली जाणार का. यावेळेला थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पुल काढायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये आणि ज्या गोष्टीसाठी गोलंदाजाला पाचारण केलं गेलं होतं ती विकेट मात्र या ठिकाणी आले. पहिला फलंदाज गमावलाय, तो फलंदाजी करणारा लवासा फायटर्स या संघानं. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र पहिला फलंदाज गमावला गेला. षटकाची सांगता विकेटनं केली आहे. खऱ्या अर्थानं वेल बिगेन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं आणि इथे सुरुवात जो निर्णय घेतला होता संघनायकानं त्या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. धावा आल्या धावफलकावरती 6. एक फलंदाज मात्र गमावलाय. अर्थातच जो फलंदाज सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला होता धनंजय भोसले बाद झालेत. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. विनंती असेल यानंतरची होणारी लढत साई एकता फायटर्स विरुद्ध औदुंबर लॉजिस्टिक या दोन्ही टीमचं आहे. पारितोषिक देखील या करतायत आणि झेल कंप्लीट करत असताना मात्र फलंदाज क्रमांक 2 होतोय मैदानाच्या बाहेर.
माध्यमातून या स्पर्धांचं लाईव्ह प्रक्षेपण देखील घर बसल्या आपण या स्पर्धांचं पाहू शकता. प्राप्ती डिजिटल लाईव्ह यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी कव्हर केल्या जातात. परंतु इथे मात्र कव्हरच्या रिझर्व मध्ये डी पेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र सिंगल हे धावफलकावरती अंकित केले जातील. दोनही आघाडीच्या गोलंदाजांचं खरं तर संतोषजी पंडित सर आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेले. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचबरोबर सरांचा आवाज देखील आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र पुनरागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपेश, खरं तर इथे एक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असेल. यावेळेला चेंडू लेफ्ट काढायचा निर्णय घेतला. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. दोन्ही हात जमिनीलगत समांतर करताना अवांतर चेंडूचा इशारा होतो आणि पहिली अवांतर धाव ही मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. स्पर्धांची सुरुवात म्हटलं तर एका नव्या पर्वाची सुरुवात आणि या 12व्या पर्वामध्ये CHA प्रीमियर लीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गेली 11 वर्ष सातत्यानं अविरतपणे अखंडपणे या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावेळेला मात्र ऑन द नी झालाय फलंदाज. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण ऑनसाइडला डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये मात्र हा चेंडू ट्रॅव्हल केला होता. ऑन द नीज फलंदाज आला होता आणि टायमिंग प्रॉपरली या ठिकाणी प्लेसमेंट करता आलं नाहीये. गॅपमध्ये चेंडू ढकलता आला नाही आणि धावा मात्र धावफलकावरती नक्कीच अंकित केल्या. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि हा संघर्ष तुम्हाला सातत्यानं विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करायचं असेल तर हा संघर्ष मात्र तुम्हाला मैदानावरती सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती करावा लागेल. दुसरं षटक हाताळत असताना रुपेश राऊत आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. एक अवांतर चेंडू वगळता आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती नक्कीच पाहायला मिळाले आणि जो विश्वास दर्शवला गेला होता संघनायकाच्या माध्यमातून त्या विश्वासाला अगदी विश्वासार्थ गोलंदाजी. परंतु इथे पाहूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच अंकित केली जाते. खरं तर या षटकाचा जर आपण विचार केला तर याही षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका हा फलंदाजच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाहीये. एकूण धावांचा विचार केला धावा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि दोनही आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर धावा मात्र प्रति षटक 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावर. पण 9 काही सेकंद या ठिकाणी नक्कीच घेतला गेलाय तर विनंती आहे थोडासा स्पीडअप करा. 15 मिनिटांच्या आतमध्ये पहिले तुमचे 3 षटक कंप्लीट होणं गरजेचं आहे. 2 षटक झालेत आणि जर का 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला गेला तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला प्लेस करावा लागेल. स्पर्धांचा आपल्या काही नियमावली आहेत. कंपल्सरी चेसिंग ही देखील या स्पर्धेची आणखीन एक नियमावली. या दरम्यान 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती आल्यात. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ आपण या ठिकाणी अनुभवतो आणि अनेक क्रीडा रसिक या मैदानावरती प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळा ह्या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटतायत. परंतु काही प्रेक्षक जे मैदानावरती येऊ शकले नाहीत मात्र युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुडले गेलेत त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. यानंतरचा होणारा सामना असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. त्यामुळे विनंती आहे साई एकता फायटर्स आणि औदंबर लॉजिस्टिक्स या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकच्या अगोदर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि त्यानंतर मात्र दुसरा सामना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. इनॅट नंबर 4 दर्शन डाकी तर त्याच्या समवेत आपण पाहिलं सतीश देवकर. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक भागीदारी होणं गरजेचं आहे. 3रं षटक घेऊन गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत. आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव आला. त्यानंतर जो दबाव आहे तो दबाव कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न केला. इथून पहा एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूने संयम हे मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. खरं तर मॉडर्न डे क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार लगावण्याचा मानस घेऊन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतात. परंतु क्रिकेट इज नॉट अबाउट अ 6 and 4, इट्स अबाउट अ पार्टनरशिप. या ठिकाणी 2 अर्ली ब्रेक थ्रू मिळवलेत. आघाडीच्या दोनही गोलंदाजांना मात्र एक फलंदाज बाद केलाय आणि जो दबाव आहे जो निर्णय घेतला गेला होता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्या निर्णयाला सार्थ गोलंदाजी मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे आचारभूत नजरेनं पाहिलं परंतु सरळ बॅटनं धावा येणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. इथे हलकीशी अपील देखील होती परंतु ही अपील फेटाळली आहे. फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. किरणचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल. 3ही आघाडीच्या गोलंदाजांचं खरं तर या ठिकाणी विशेष कौतुक आपण करूयात. मंगेश ज्यानं
पहिलं षटक हाताळलं, यावेळेस मात्र लाईन मिस केली गेली, ऑन द नी झाले आहेत. फाईन लेगच्या झोनला टार्गेट करायचा प्रयत्न होता आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पूर्णपणे मी म्हणेन या सामन्यावरती आपलं वर्चस्व, निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. आघाडीच्या तीनही शस्त्रांनी मात्र मी म्हणेन आपली किमया मैदानावरती दाखवली आणि संघनायकानं जो निर्णय घेतला गेला होता, खरं तर थोडासा ओलसरपणा विकेटवरती आहे, ज्याचा फायदा गोलंदाजांना मिळतोय. अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू साईड काढा किंवा चेंडूवरती प्रहार काढा ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे आणि या परिस्थितीमध्ये थोडासा अडचणीमध्ये संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु डावखुरे हाताचा फलंदाज, बऱ्याच वेळानंतर डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पंडित सर असं म्हटलं जातं की या डावखुरे हाताचे फलंदाज हे क्रिकेटचं कोणतंही फॉर्मॅट असो, आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात, शैलीदार फलंदाज म्हणून ओळखले जातात. इथे अपील आहे, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे आणि तीनही गोलंदाजांचं मी म्हणेन मंगेश असो, रुपेश असो किंवा किरण असो, नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एखाद्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे हा खेळ मैदानावरती ह्या सामन्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला आहे. परंतु असं म्हटलं जातं की आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला कमबॅक करता येणं, पुनरागमन करता येणं गरजेचं आणि ते पुनरागमन फलंदाजीच्या माध्यमातून होणार का? यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस होता, वेग भरण्याचा प्रयत्न, खांद्यांचा वापर आणि ज्यावेळेला तुम्ही खांद्यांचा वापर करता त्यावेळेला मात्र वेग तुमच्या चेंडूमध्ये नक्कीच येतं, परंतु वेगाबरोबर दिशेवरचं नियंत्रणही महत्त्वाचं असतं. थोडंसं नियंत्रण हरपलंय. दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अवांतर धावा नका होईना, संघ मात्र पुढे सरकलाय. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू होता, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. झेल कंप्लीट केला जातो आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला, खरं तर विकल्प देखील नाहीये पंडित सर. इथे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 14 मिनिट आणि 24 सेकंदामध्ये पहिले 3 षटकं या ठिकाणी कंप्लीट झालेत. म्हणजे जो नियम दिला गेला होता या नियमाला अनुसरून मात्र गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली आहे. एकूणच या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2 आणि विकेट देखील 2 या ठिकाणी मिळवलेत. खरं तर एक अवांतर स्वरूपाची आणि एक सिंगल, अशा फक्त 2च धावा. अतिशय नियंत्रित गोलंदाजी या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे, जिथे विकेटमधला ओलसरपणा हा गोलंदाजांना मदतगार या ठिकाणी साबित झाला आणि जिथे चेंडूंमध्ये अक्षरशः आपल्याला स्विंग देखील पाहायला मिळाला. फलंदाजांना चेंडू साईड करणं किंवा चेंडूवरती प्रहार करणं हे थोडंसं कठीण आपल्याला पाहायला मिळालं. परंतु इथून जर एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर मात्र या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा या धावफलकावरती, अगदी रन बॉल सिच्युएशन या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं चित्र हे नक्कीच निर्माण करू शकतं. पंचांची देहबोली काय सांगते? येस, पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि एकूण धावांचा विचार केला तर या सत्रातील हा तिसरा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अवांतर चेंडू नका होईना, संघाची धावसंख्या मात्र वधारताना आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. 15 रन्स ऑन द बोर्ड. विकास जी गोळे यांच्यासाठी मात्र डिंगडॉंग टीम कडनं पारितोषिक देखील आलंय. षटकार लगावला तर मात्र कॅश प्राइज. इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. नो चेंडू याचा अर्थ येणारा पुढील चेंडू हा नक्कीच फ्री हिटचा चेंडू असणार आहे. खरं तर नशिबानं साथ दिली आहे, असं म्हणतात ना की दैव देतं, परंतु इथे मोठा फटका फलंदाजच्या बॅटमधून येणार का? होय, यावेळेला नशिबाची साथ देखील मिळाली आहे. पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू तटवलाय. अगेन अ नो बॉल. पंचांचा आणखीन एक नो चेंडूचा इशारा येतोय आणि इथून मात्र हा मोमेंटम पुन्हा एकदा आपल्याकडे प्राप्त केला जाणार का? चौकार.
देखील पारितोषिक आलंय तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. विकास गुळवे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा चेंडू होता. ऑनसाईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अचळभूत नजरेनं पाहिलं गेलं. खरं तर हा फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न केला. पाहिलं की पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आहे, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आणि त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग हा क्षेत्ररक्षक देखील 38 सर्कलच्या आतमध्ये. त्यामुळेच हा चेंडू ऑनसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न वारंवार होते. यावेळेस देखील चेंडू मिडल ऑफ द बॅट, पहिला कॉन्फिडंट फटका फलंदाजच्या बॅट मधून येतोय. वन बाउन्स इन टू द फेन्स, 4 धावांसाठी चौकार. चौकारानं संघ पुढे सरकलाय. कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर 24 धावा. इथून देखील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे, तरी तुम्हाला आक्रमक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये. तर सन्माननीय संजयजी जिमूर साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचाची संपर्क या ठिकाणी, त्याचबरोबर आदरणीय सुधीर काका यांना देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी संपर्क करायचा. यावेळेला मात्र जोरकस फटका क्षेत्ररक्षक आणि अगदी शेवटच्या क्षणामध्ये सामना बिवडेन जबड्यातून खेचण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी. बॅट एक्सलरेट करण्यासाठी मी म्हणेन फलंदाजानं प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना मात्र यश. विकास गुळवेच्या बॅट मधून मात्र आपल्याला पहिला षटकार या इनिंग मधला पाहायला मिळतोय. दर्शन आहेत, माफ करा. पुन्हा एकदा जोरकस फटका, बॅक टू बॅक, आणखीन एक बिग हिट. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. तर या ठिकाणी पुन्हा एकदा निवेदन असेल, 2 बॅक टू बॅक सिक्सेस या ठिकाणी आले, तरी या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 36 धावा धावफलकावरती. एकच सन्मानजनक धावसंख्येपर्यंत हा नक्कीच मजल मारताना संघ जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच या धावसंख्येला म्हणता येणार नाहीये, परंतु एक सन्मानजनक धावसंख्या जरूर पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक सिक्सेस नंतर आणखीन एक जोरकस फटका फलंदाज दर्शनच्या बॅट मधून. मात्र विवडेन अप्रतिम खेळ, चौकार. तर या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 40. ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल झाला होता, दोनही संघाच्या संघनायकांशी संपर्क आपण साधला होता आणि त्यावेळेला मुलाखती दरम्यान म्हटलं होतं की आम्ही 40 किंवा 40च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न हा नक्कीच करू. इथे शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू आहे. खरं तर दर्शन मी म्हणेन त्याच्या आक्रमक शैलीचा दर्शन मात्र तमाम उपस्थित क्रीडा रसिकांना दर्शवला आणि फलंदाजाच्या या दमदार खेळीच्या बळावरती मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि आघाडीचे 4 फलंदाज गमावत असताना धावा मात्र धावफलकावरती आल्या आहेत 41 आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे 42 धावांचं. तर सन्मान आपण करूयात या ठिकाणी आमच्या मंचावरती उपस्थित हॅलो
सुधीर काका जी से आग्रह करूंगा हमारे कमेंट्री बॉक्स में आ जाएं। संजय झिमुर सर और देवर डोंगरे सर, सुधीर काका इधर ही हमारे साथ में हैं उपस्थित। संजय झिमुर सर आणि देवर डोंगरे साहेब यांना विनंती की आपण स्टेजवर यावेत। इस टूर्नामेंट के माध्यम से सीपीएल 2024 12वां सीजन, जिसका आज बेहतरीन उद्घाटन समारोह के बाद पहला मुकाबला इनिंग ब्रेक के तरफ। परंतु चलते हैं थोड़ा सा, इस समय हमारे इस मंच पर आए हुए गणमान्य और हमारे प्रमुख अतिथि चीफ गेस्ट के रूप में उनका हम शुक्रिया अदा करते हुए सत्कार समारंभ की तरफ। तो सबसे पहले मैं आग्रह करूंगा हमारे सम्मानीय अतिथि श्री पीयूष वड़े सर, जिनका सत्कार संजय झिमुर सर जी से आग्रह करूंगा। शाल पुष्पगुच्छ, एक सम्मानित और साथ ही एक यादों के लिए, यादों की झरोखे से एक सुंदर सा ट्रॉफी सीपीएल का माध्यम से सम्मान्य आदरणीय श्री पीयूष वड़े सर जी से आग्रह करूंगा। पहला सत्कार संजय झिमुर सर, शाल पुष्पगुच्छ एक सीपीएल के माध्यम से सुंदर सा छाया चित्रण। सम्माननीय आदरणीय सर यहाँ उपस्थित, हर साल यहाँ उपस्थित रहते हैं सीएचए के माध्यम से इस टूर्नामेंटों में। उनका बहुत ही बड़ा योगदान इस सभी सीएचए बंधुओं के लिए इस टूर्नामेंट के माध्यम से। सम्माननीय आदरणीय श्री पीयूष वड़े सर, जिनका हम इस समय सत्कार करते हुए 12वां सीजन सीपीएल का, इसके साथ ही हमारे आज के अतिथि के रूप में यहाँ पे उपस्थित सलमान सर, उनसे भी आग्रह करूंगा, जिनका आग्रह करूंगा संतोष मोरे सर जी से। इस सुंदर सा टूर्नामेंट का सुंदर सा आगाज और आए हुए हमारे सभी अतिथि का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए और आप सभी के सहयोग से इस टूर्नामेंट का आयोजन 12वां साल लगातार व्यतीत होता हुआ सुंदर सा सम्मान चिन्ह और साथ ही पुष्पगुच्छ और मार्ची शाल, एक प्रेम का भावना यहां पर प्रकट करते हुए सम्मान्य आदरणीय श्री रविंद्र सिंह साहब से आग्रह करूंगा कि आप हमारे स्टेज पर आए। इस अतिथि गणों के आने से इस टूर्नामेंट का मैं कहूंगा चारों चांद लगता हुआ। सम्मान्य आदरणीय श्री दादा साहब पाटिल साहेब, उनके द्वारा इस टूर्नामेंट के आयोजक, इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा सीएचए बंधु और उनकी सारी कमेटी, आप तमाम आए हुए अतिथि गणों का तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए इसी तरह आप हर साल हमें सहयोग करते रहे। साथ ही मैं आग्रह करूंगा कि इस टूर्नामेंट में मुख्य अतिथि चीफ गेस्ट के रूप में श्री संजीव कुमार सर जी, कमिश्नर ऑफ कस्टम्स, जोरदार ताली सर के लिए, जो इस समय इस टूर्नामेंट के माध्यम से हर साल उपस्थित रहते हैं। उनके सारे कमेटी मेंबर्स इस समय सम्माननीय आदरणीय श्री दादा साहब पाटिल साहब, संजय झिमुर साहब, देवर डोगरे साहब और संतोष मोरे सर, सुधीर काका जी, किरण सर और साथ ही हमारे पाटिल जी, झिमुर सर, आप भी रहेंगे कमेटी मेंबर्स के रूप में, देवर डोंगरे सर, उसके अलावा माउली संजय झिमुर जी भी यहाँ पर उपस्थित हैं। सभी के द्वारा इस टूर्नामेंट के एक भव्य और सुंदर सी आधार शाल पुष्पगुच्छ और सुंदर सी एक पुष्पमाल्य, मैं कहूँगा एक बेहतरीन क्षण है ये। और बिल्कुल ही संजीव सर, आप आते हैं जब तो यहाँ पे चारों चांद लगती है। और क्रिकेट टूर्नामेंट के माध्यम से आपसे आग्रह भी करूंगा कि कल फाइनल मैचेस जब हो, अगर आपके पास वक्त रहे तो जरूर आप आएँ और फाइनल के मुकाबले के लिए आपकी उपस्थिति भी यहाँ पे दर्शनीय रहेगी। इस टूर्नामेंट के माध्यम से हमारे साथ प्रवीण सर जी, तुम्हारा टॉस करायचा है, संतोष सर ना म्हणायचे। इसके साथ ही मास्टर यश का इस समय सत्कार, छोटा सा सत्कार, धन्यवाद। तो चलते हैं इस समय टॉस बॉक्स में, प्रशांत सर वहां पे रहेंगे, बिल्कुल ही धन्यवाद टॉस के लिए।
थँक्यू सो मच. तर सरचं स्वागत करूयात. वेलकम, गुड मॉर्निंग, आदाब, सत श्री अकाल. आणि सरचं स्वागत करत मात्र आपण दुसऱ्या टॉसकडे जाणार आहोत मित्रांनो, जिथे मात्र आपण पाहणार आहोत साई एकता फायटर्स विरुद्ध औदुंबर लॉजिस्टिक. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल आपल्यास यायचे. आपण टॉस मात्र करणार आहोत आणि हा टॉस ज्यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे त्या मान्यवर अतिथींना देखील मी विनंती करेन की आपण टॉससाठी देखील यायचं. थोड़ा सा एक छोटा सा प्रसन्न जी, 1 मिनट का यहाँ पे हमारा छोटा सा कार्यक्रम। मैं आग्रह करूंगा संतोष मोड़े सर, उर्मी शिपिंग के मालक, बिल्कुल ही उनका हम सत्कार करवाएंगे सर संजीव सर जी से, कमिश्नर ऑफ कस्टम्स इस समय उनके हाथों से, बिल्कुल ही उर्मी शिपिंग के मालिक, बिल्कुल ही इस टूर्नामेंट में नहीं प्रत्येक साल उनकी सहयोग रहती है इस टूर्नामेंट के माध्यम से, उनका भी सत्कार करते हुए शाल पुष्पगुच्छ और एक सुंदर सा यादों की चित्रण। धन्यवाद। चलते हम हमारे साथी समालोचक प्रसाद की तरफ, जो इस समय कमेंट्री बॉक्स से ठीक दाईं तरफ टॉस के लिए इंतजार करते हुए। प्रसाद। शुरुआत होता हुआ दूसरा इनिंग्स का इस समय तमाम आए हुए क्रिकेट प्रेमियों का हम तहे दिल से शुरुआत करते हुए हमारे साथ कंचन पालकर जी एक बेहतरीन स्कोरर के रूप में समालोचक का साथ देते हुए, छह रन बने अभी तक। अगली गेंद और इस बार थोड़ा सा बिट करता हुआ अच्छी गेंद ऑफ स्टंप्स के थोड़ा सा बाहर से टप्पा खाते हुए मूव लेता हुआ विकेट कीपर के दस्तानों में गई थी। किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था बल्लेबाज के पास इस गेंदों को खेलने का। प्रयास जरूर की गई थी बल्लेबाज के द्वारा, परंतु ओवर की समाप्ति 1 के बाद 6 बगैर किसी नुकसान के। इस समय दोनों ही सलामी जोड़ी अगर देखा जाए, अमोल और उनके साथ प्रवीण, एक सफलता अर्जित की गई थी पहले ओवर में। सतीश देवकर ने पहली ही गेंदों पर सफलता प्राप्त किया था। साई एकता के कैप्टन अगर आए हैं तो इनसे आग्रह करूंगा कि आप हमारे टॉस बॉक्स में आ जाइए, आखिरी कॉल होगी। सम्माननीय आदरणीय श्री रविंद्र सिंह साहब और सलमान सर से आग्रह करूंगा कि टॉस करने के लिए टॉस का बॉक्स जो बनी गई है हमारे ठीक दाईं तरफ कमेंट्री बॉक्स के, वहां पे जाएंगे। अगला जो मुकाबला खेला जाएगा वो बिल्कुल ही सन इम्पैक्स और औदुंबर लॉजिस्टिक के बीच, तो दोनों के कैप्टन वहां पे हैं। हाँ वही बोला ना, साई एकता, साई एकता। तर निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकता आमच्या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. तर त्यांचं वेलकम करूयात. साई एकता फायटर्स फॉर विरुद्ध औदुंबर लॉजिस्टिक ही मॅच इथे आपण पाहणार आहोत. पुढची मॅच असणार आहे. तर मान्यवरांना मात्र विनंती करेन की यावं आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पुढील मॅच तुमच्या भेटीला येते मित्रांनो. अजून एक दमदार मुकाबला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर मान्यवरांना मात्र विनंती असेल यायचे आपण. मैं मेहमानों से विनती करना चाहूंगी कि आइए टॉस बॉक्स के सामने, फ्रंट में आइए सर, बीच में इकडे मधोमध्ये यायचं. आणि इथे कॉल असेल साई एकता फायटर्स. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. तर साई फायटर्स आपण टॉस जिंकलात, तर काय निर्णय असेल आपला? बॅटिंग. बॅटिंगचा आपण निर्णय घेतलात. बहुतेक वेळेला आपण पाहतो की टॉस जिंकला तर पहिले फिल्डिंगकडे जातात, परंतु तुम्ही बॅटिंग घेतले, याच्या मागची काय वेगळी स्ट्रॅटेजी? आम्ही 50 रन केले तर एक रन एक्स्ट्रा त्यांना बनवायला लागणार, ही आमच्या स्ट्रॅटेजी राहणार. एखादा असा बॅट्समन जो तुमचा आज सर्वाधिक मोठा हुकूमचा एक ठरेल, कोणच्यावरती जास्त विश्वास आहे? आमच्याकडे सगळेच चांगले खेळतात, असं काही नाहीये, कोण कधी खेळून जाईल भरोसा नाही. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला. तर तुमच्या वाट्याला पहिली गोलंदाजी आली आहे, मनासारखा निर्णय का मनाच्या विरुद्ध आहे? मनासारखा निर्णय आमचा. आणि कितपत धावसंख्येपर्यंत रोकाल? त्यांनी सांगितलं आम्ही 50च्या आत रोखू. सकाळचं वातावरण तर कमीत कमी 40च्या असत. आता बॉलिंग पण 12व सीझन आपण एन्जॉय करतोय. काय शुभेच्छा द्याल आयोजकांना आणि काय सांगाल एकंदरीत आयोजनाबद्दल? या आयोजनामध्ये सीएची प्रीमियर लीग मधलं 1 नंबरचं आयोजन असतं. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. टॉस इथे मात्र झालेला मित्रांनो, साई एकता फायटर्स विरुद्ध औदुंबर लॉजिस्टिक. टॉस मात्र इथे जिंकलेला आहे साई एकता फायटर्सने आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला आहे निर्णय.
तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, एन्जॉय करत राहा. CHA प्रीमियर लीग सीजन 12 2024. धन्यवाद प्रसाद। तो चलते हैं मैदान की तरफ। चौका लगा इस गेंदों के ऊपर, खेलने का प्रयास किया गया, सफल थे, परंतु गेंदों को दिशा दी गई थी गली के क्षेत्र में और गेंद दी गई डीप थर्ड मैन और गली के 20 से 4 रन और इस 4 रनों के साथ स्कोर का इजाफा। स्कोर पहुंचा 12 पर। पहले ओवर में सतीश देवकर ने 6 रन खर्च किए थे, एक सफलता अर्जित किया था। अच्छी गेंदबाजी थी पहले ओवर में और इस समय चलते हुए फिर से एक बार गेंदबाज मंथन डाकी। फुल टॉस गेंद था, लेग स्टंप्स के बाहर की तरफ मोड़ दिया गेंद को कलाई के सहारे। गेंद आ रही है बाउंड्री लाइन के पास, वहां पर गेंद को जब तक फ्री करते तब तक 2 रन लेने का मौका था बल्लेबाज के पास। साई एकता के जितने भी खिलाड़ी हैं उनसे आग्रह करूंगा कि कमेंट्री बॉक्स के बाईं तरफ जो बनी हुई है लेफ्ट साइड में, तो बिल्कुल ही आ जाएं, उधर ही रहेंगे। उनका जो डॉगआउट है, स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा 14 पर। अगली गेंद, इस बार थोड़ा सा गति में परिवर्तन मंथन डाकी के द्वारा, टप्पा खाने के बाद उछलती हुई विकेट कीपर के दस्ताने में बगैर किसी रन के इस गेंदों के ऊपर। एक लॉन्ग ऑफ, एक काउ कॉर्नर रखी गई है दाएं हाथ के बल्लेबाज के लिए। 42 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। अंतिम ओवर में जो रन बने थे कांचल जी, वो बहुत ही टॉनिक का काम किया, दर्शन की दर्शनीय पारी थी। इस बार आगे आकर खेला स्ट्रेट बाउंड्री की तरफ, बॉलर के ऊपर से खेला है, देखना होगा गेंद 4 रन के लिए जा रही है, यहां पर खिलाड़ी मौजूद हैं, दूर से आए, थ्रो किया और तब तक 2 रन आसानी से चुराते हुए हल्के हल्के कदमों से ये रन बनता हुआ 2 ओवर की समाप्ति हुई है। कुल स्कोर बना है 16 रन। जीतने का जो लक्ष्य है वो 42 रनों का, यानी कि अब जो बचे हुए ओवर है उसके ऊपर आपको थोड़ा सा विकेट करनी होगी, तेज गति से रन बनाने होंगे, क्योंकि रनों की जो टारगेट है वो 42 है, अभी तक सिर्फ 16 बने हैं। इस समय मैदानी अंपायर का काम करते हुए राजेश कदम जी और संदीप वारकेसर जी दोनों ही इस मुकाबले के लिए उपस्थित मैदान में अपनी पूरा सा पूरा योगदान देते हुए CHA प्रीमियर लीग का ये 12वां सीजन, 12वां वर्ष, एक बेहतरीन बात है कि 12 वर्षों की ये जो टूर्नामेंट चलती आ रही है इसका तारीफ करनी होती है, कौतुक करने की बात है, क्योंकि किसी भी टूर्नामेंट को लगातार प्रसारित करना एक बहुत ही बेखूबी बात होती है। प्रवीण सर हमारे साथ आ जाए, प्रशांत जी हमारे साथ हैं, साथ ही मंच पर सभी गणमान्य अतिथिगण। आज पहला दिन, कल दूसरा दिन, जो कल सुपर मेगा फाइनल डे रहेंगे, शनिवार का संडे भी रहेगा, रविवार भी रहेगा। आज शनिवार का दिन बिल्कुल ही तमाम क्रिकेट प्रेमियों के लिए आज और कल 2 दिन अब बेहतर करने का मौका रहेगा। चलते हैं इस समय गेंदबाजी में, गेंदबाज में परिवर्तन की गई है। तीसरा ओवर, पहली गेंद, कुशल कोटे की पहली गेंद, हुर्राया, गेंद गई डीप मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। डीजे थर्ड मैन बाउंड्री पे कोई दूर में नहीं खड़े, गेंद गई टिप 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 टिप, चौका। चित्रगुप्त बता रहे हैं कंचन पालकर जी कि 10 गेंदों में 16 रन अभी भी चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। लेकिन जिस तरह से गेंदबाजी हो रही है, लगातार 2 गेंदों पे 10 रन आ चुके हैं, थोड़ा सा दबाव रहेगा कुशल कोटे के लिए। एक बार फिर से चले ये गेंद लेकर, ओहो हो, देखना होगा अंदर या बाहर, लेकिन मैदान के ही सीधा जाता हुआ लॉन्ग लेग और डीप स्क्वायर लेग के बीच से 6 रन।
हुआ इस समय बेहतरीन बल्लेबाजी चलती हुई अमोल मात्रे के द्वारा। दर्शन की दर्शनीय पारी थी पिछले इनिंग्स में लवासा के लिए, तो इस समय बिल्कुल ही पीआईएल के लिए दर्शनीय बल्लेबाजी करते हुए अमोल मात्रे इस समय स्ट्राइक पर तैनात। वीर थोड़ा सा फील्डिंग में थोड़ा सा तब्दीली किया जा रहा है। ऑन साइड में एक डीप स्क्वायर लेग रखी गई है, मिड विकेट है, एक कॉर्नर एक लॉन्ग ऑन, 4 खिलाड़ी चले। दाएं हाथ से कॉस्ट किए गेंद, लोअर फुल टॉस, थोड़ा सा यॉर्कर फेंकने का प्रयास, बल्ले पे ठीक ढंग से आई नहीं। अगर थोड़ा सा आगे आके गेंद लगता तो बिल्कुल ही फिर से उड़ सकता था गेंदे, लेकिन अब चौथे गेंदों के ऊपर 1 रन और 6 सिंगल के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 31 पर। 31 रन बनते हुए 42 का पीछा करने हैं तो जीतना ही होगा, क्योंकि यहां पर कंपल्सरी चेसिंग है। पालकर जी बता रहे हैं कि अब 8 गेंदों में 11 रनों की जरूरत है। जिस तरह से बल्लेबाजी हो रही इसमें कहना आसान नहीं होगा, गेंदबाजी के लिए मुश्किलें आएगी। इस बार लेंथ के ऊपर गेंद था, ऑन ड्राइव किया, हवा में गेंद बाउंड्री के बाहर गई, गर गर गर, सिक्सर। मिड विकेट पे दर्शक की तरह खड़े रह गए सिर्फ खिलाड़ी, गेंदे उनको देखता हुआ, और बिल्कुल ही मैं कहूंगा मस्तक के ऊपर से दस्तक देता हुआ छक्का था ये, क्योंकि खिलाड़ी को लगा था कि गेंद शायद हाथ में आएगा, लेकिन गेंदे उनके हाथ में ना पांव में, सीधे बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए अगली गेंद। इस बार यॉर्कर फेंकने का प्रयास, ब्लॉक होल से फिर से फुल टॉस बनाया गेंदों को, आगे आकर खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद, लॉन्ग ऑफ में गेंद को फील्ड की गई, तब तक रन लेने का मौका था 1 रन, और आसानी से 1 रन पूरा करते हुए भी, और आसान कर दिया ये ओवर खास करके पीआईएल के लिए। 13.30 सेकंड के बाद अगर देखा जाए तो 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी कि इनके पास अभी भी मिनट्स बचे हुए हैं ओवर करने के लिए। 1 ओवर की खेल अभी भी शेष है, 6 गेंदे डालने हैं। सम्माननीय आदरणीय श्री राजेंद्र चौबे साहेब, जिनका हम इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत करते हुए, और बिल्कुल पैनियर लॉजिस्टिक के मालक हैं, उनका भी इस टूर्नामेंट के माध्यम से हम स्वागत करते हुए, और आशा करता हूं कि आपकी लॉजिस्टिक बेहतर ढंग से चलते रहे, और ऊपर वाले की मेहरबानी आपके ऊपर हो, आपके मेहरबानी हमारे लोगों के ऊपर हो। सर जी आए, और बिल्कुल इस टूर्नामेंट के लिए आपका स्वागत। चलते हैं मैदान की तरफ। अब 1 ओवर की खेल से 6 गेंदों में सिर्फ 4 रनों की आवश्यकता है। 4 रन 6 गेंदे, 6 गेंदे 4 रन। लवासा या पीआईएल, पीआईएल या लवासा, ये देखना होगा, ये ओवर चूज करेगी। ये ओवर में गेंदबाजी क्या होगी, गेंदबाज कौन आ रहे हैं, ये देखना जरूरी होगा। कुशल की गेंदबाजी थोड़ा सा महंगा था। पहले ओवर में 6, दूसरे गेंदों में 4, फिर तीसरे में चौके, 5वें में छक्का लगा था, वही काम किया टॉनिक का। 5वीं गेंदों के ऊपर जो छक्का लगी थी वो बहुत ही बड़ा काम किया था। कम से कम 1 ओवर अगर लास्ट का रहता है उसमें कम से कम 10 से 12 रन अगर रहते हैं तो थोड़ा सा प्रेशर रहती है बल्लेबाजी को, परंतु 6 गेंदों में 4 रन, तो यानी कि प्रेशर गेंदबाज के ऊपर। सीपीएल 2024 12वां संस्करण इस समय चलता हुआ बेलापुर के इस बेहतरीन मैदान पर। इस मैदान के ठीक बाईं तरफ अगर देखा जाए तो मेट्रो और उसके अलावा हार्बर लाइन की 2 ट्रेन लाइन यहाँ पे, एक मेट्रो रेल का और एक हार्बर लाइन। दाईं तरफ बिल्कुल ही मैदान के आसपास हरे भरे सुसज्जित पेड़, और ठीक हमारे कमेंट के पीछे रायगढ़ भवन, उसके अलावा कोकण भवन, और उसके अलावा सारे ऑफिशियल्स। बैंकिंग का जो ये जगह है वो बेहतर है। अच्छी गेंद थोड़ा सा पैड से आके टकराई थी, हल्की सी अपील जरूर थी, परंतु लेग बाई का इशारा यहाँ पर राजेश जी के द्वारा। दोनों ही अंपायर इस समय मैदान में तैनात है, किस तरह का कोई गलती नहीं करते हैं। इस टूर्नामेंट का अनुभव अगर देखा जाए तो बिल्कुल सचिन सामंत जी और संदीप वारकेसर जी का बहुत सालों से आ रहा है। राजेश जी इस समय शायद पहली बार इस टूर्नामेंटों के लिए उपलब्ध हैं। बचे हुए 5 गेंदों में सिर्फ 3 रनों की जरूरत, कंपल्सरी चेसिंग है, यानी कि 3 रन आपको बनाने ही होंगे। अगर मुकाबला टाई होती है तो जो पहले बल्लेबाजी करते टीम उनको जीत दी जाती है। लेग स्टंप्स के बाहर खेलने का प्रयास किया गया, लेकिन यहां गेंदे जा रही है पीछे, जो कि थर्ड मैन बाउंड्री के आसपास
2 रन चुराए हैं, तीसरे रन के लिए भी दौड़ लगाए। तो अगर देखा जाए तो किसी तरह का कोई अगर अंपायर की तरफ से दिक्कतें नहीं आती है तो पैड से लगकर गई, और इसी के साथ 3 रन मिलते हुए और इस 3 रनों के साथ जीत मिली है। पीआईएल के लिए बिल्कुल ही अभिनंदन रहेगा, बहुत ही बेहतरीन ढंग से जीते हैं। अगर देखा जाए तो एक रन रेट जो होती है वो भी बेहतर के साथ जीते हैं, और लाबासे के लिए शुभेच्छा रहेगा अगला मुकाबला के लिए। अपने ग्रुप के लिए थोड़ा सा मुश्किलें आई, अच्छे रन बना के बावजूद अगर देखा जाए तो तीसरा ओवर थोड़ा सा महंगा किया कौशल ने, वहां से ये मुकाबला झोली में आता हुआ बिल्कुल ही पीआईएल के लिए। तो पहला मुकाबला ये 12वां सीजन का सीएचए प्रीमियर लीग का अगर देखा जाए तो झोली में आता